सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात चाकण माळुंगे MIDC येथून किर्लोस्कर कंपनीचे जनरेटर भरून नांदेड येथे घेऊन जात असताना नगर पुणे महामार्गावर चासगावच्या शिवारात जनरेटरसह पिकअप लुटणाऱ्या टोळीला 4 आरोपींना नगर तालुका पोलिसांच्या पथकाने पकडले। त्यांच्याकडून 12,72,300 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरात पाटालगत एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडलाय। या मृतदेहाच्या तोंडाला मोठ्या जखमा आढळून आल्या आहेत। हा घातपात की अपघात याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत। घटनेची माहिती मिळताच आश्वी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या मृतदेहाबाबत अधिक चौकशी केली जात आहे। सदर मृतदेह शिवलापूर येथील संतोष बबन मुरतुंडे या तरुणाचा असून त्याचा मृत्यू पाटात पडून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। मोटरसायकल चोरीचा आरोप करत तरुणांनी पळून नेलं, झाडाला बांधून चटके दिले व मारहाण केल्याची फिर्याद 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात केली आहे। पोलिसांनी अमोल सावंतसह चौघांवर गुन्हा दाखल केला। ही घटना श्रीरामपूर शहरात घडली आहे। मुलाने बुधवारी फिर्याद दिल्याने ही घटना उघडकीस आली। त्यांनी फिर्यादीत म्हटले की सावंत व त्याच्या साथीदाराने मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। अमोल याने माझे कपडे काढून चटके दिले आहेत। नगरपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील स्वच्छता तसेच पाणी पुरवठ्याचा पुरता बोजारा उडाल्याने त्रासलेल्या नेवासेकरांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। नगरपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी पुरवठा तसेच शहर स्वच्छतेच्या परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी अधिकच बिकट बनल्याने नागरिकांनी लक्ष वेधलं आहे। शहराच्या जवळपास सर्वच प्रभागात अस्वच्छता निर्माण झाली असून दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलंय। कोपरगाव, संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर, शेवगाव तालुक्यात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरण्यात टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्यात। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। 6 जणांच्या टोळीतील 3 जेरबंद करण्यात आले। त्यांच्याकडून 215 ग्रॅम दागिन्यांसह 17,20,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। दरम्यान 3कडे चौकशी केली असता 14 गुन्ह्यांची उकल झाली आहे। विनोद उर्फ खंग्या, विजय उर्फ दहिल्या चव्हाण, सुनील पिंगळे, विशाल सुनील पिंगळे अशी जेरबंद केलेल्या 3 नावे, त्यांचे साथीदार राजू सोलंकी, ऋषिकेश कैलास जाधव, रंगनाथ उर्फ रंग्या, युवराज काळे याच्यासोबत गुन्हे केल्याची कबुली केली आहे। त्यांचा पोलिसांनी शोध घेतला असून ते मिळून आले नाहीत। यातले काही गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपी विनोद उर्फ खंग्या, शैलेश चव्हाण, राणा श्रीरामपूर याने केले असल्याचं निष्पन्न झालेलं होतं। मागील साधारण 1.5-2 महिन्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे त्याच्या मागावर होते। आज श्रीरामपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI गोरे, हेड कॉन्स्टेबल गोसावी आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी यांच्या पथकाला त्याला ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे। त्याला ताब्यात घेतला असता त्याच्या ताब्यात सोन्याचे दागिने मिळून आलेले आहेत। तो विक्रीकरता इथे आल्याची माहिती मिळालेली होती। त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने जिल्ह्यातल्या एकूण 14 चेन स्नॅचिंगच्या घटना केल्याची कबुली दिलेली आहे। त्यातला मुद्देमाल प्राप्त झालेला आहे। एकूण साधारण 14 चेन स्नॅचिंगचे गुन्हे हे उघडकीस आलेले असून त्याच्यामध्ये 15,05,000 रुपयाचे सोन्याचे साधारण 20 तोळे सोन्याचे दागिने हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केलेले आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला। निसर्गातलं नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स
भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध. प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये. HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध. राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. मेंढ्यासाठी चाऱ्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या मेंढ्यापाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पारनेर तालुक्यातील कुकडी कालव्याच्या लाभक क्षेत्रात नारायण गव्हाण शिवारात चाऱ्यातून विषबाधा झाल्यामुळे तानाजी टकले यांच्या 30 मेंढ्या मृत्युमुखी पडल्यात, तर 5 मेंढ्या विषबाधेमुळे अत्यावस्था आहेत. मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली असून टकले कुटुंबाचे 5 लाखांचं नुकसान झाले. अत्यावस्था असलेल्या मेंढ्यांवर उपचार करण्यात आले, तर महसूल प्रशासनाने पंचनामा केल्यानंतर मृत मेंढ्याचे शवविच्छेदन करण्यात आले. घर घेण्यासाठी वडिलांकडून 8 लाख रुपये आणावे, तसेच तुझ्या घरच्यांनी आमचा मानपान व्यवस्थित केला नाही, मारून दागिनेही घेऊन ये असं म्हणत 21 वर्षीय विवाहितेला उपाशी ठेवून तिचे शारीरिक मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी विवाहितेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती, जाऊ, सासू आदी अशा एकूण 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या 2 युवकांचा शोध घेण्यासाठी आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दल पथकाची बोट उलटल्याची दुर्दैवी घटना घडली. SDRF पथकातील 3घांचा मृत्यू झाला असून 2घांचा शोध सुरू आहे. याबाबतची माहिती प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दिली आहे. 22 मे रोजी अकोले तालुक्यातील सुगाव जवळील प्रवरा नदी पात्रात 2 युवक बुडाल्याची घटना घडली होती. युवकाचा मृतदेह शोधण्यासाठी SDRFच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. शोध घेण्यासाठी बोटीत पथकातील 4 जणांसह एक स्थानिक तरुण बसला होता. याच दरम्यान पाण्याचा प्रवाहामुळे पथकाची बोट उलटली. या दुर्घटनेत SDRFच्या पथकातील 3घांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील गट नंबर 296 मधील सुमारे 401 लोकांना गायरान क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलंय, म्हणून 23 मे पर्यंत स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्याचे आदेश पंचायत समिती नोटिसाद्वारे बजावत आहेत. या गटात शासनाने अनेक गोरगरिबांना घरकुले दिले आहेत. त्यातील गोरगरिबांवर 15-20 वर्षानंतर प्रशासन कारवाई करणार असले तरी गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी पदाचे राजीनामे देऊन संपूर्ण 30 गावकर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे यांनी अतिक्रमणधारकांवर होणाऱ्या कारवाईचा निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला. कोपरगाव तालुक्यातील धारणगाव कुंभारी येथे एका शेतमजुराने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ काढून नंतर त्यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता गावकरी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मयत सोमनाथ खंडू कदम यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर कोपरगाव येथे तालुका ग्रामीण रुग्णालयात या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन करत आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.